त्यानंच विनायक मेटे हे सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले होते शिवसेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये। आजच्या तारखेला मराठा समाजातला खूप मोठा आवाज आज हरपलेला आहे। याचं एक नुकसान म्हणूयात किंवा एक खूप मोठी पोकळी मेटेंच्या निधनानं चंद्रकांत पाटील जी आज निर्माण झाली आहे। प्रश्नच नाही अक्षरशः मराठा प्रश्न, मराठा आरक्षण हे ते जगत होते। सुप्त अवस्था मराठा, मराठा प्रश्न, प्रश्न आरक्षण, शिवाजी महाराजांचं अरबी स्मारक, त्यामुळे मोठी पोकळी निर्माण होणार। मी पोहोचतो तिथे। धन्यवाद चंद्रकांत पाटील जी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। पण मात्र ही अतिशय दुःखद बातमी आहे। राजकीय वर्तुळातच नाही तर सामाजिक वर्तुळात, सामाजिक क्षेत्रात सुद्धा या बातमीनं धक्का बसलेला आहे। शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचं दुःखद निधन झालेलं आहे। आज पहाटे 5च्या सुमारास त्यांच्या गाडीला एक्सप्रेसवेला अपघात झाला आणि या अपघातामध्ये विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। त्यानंतर जवळपास 1 तास या अपघातानंतर विनायक मेटे यांना रुग्णालयात नेण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालेलं आहे। 2016 मध्ये विधान परिषदेचे आमदार होते, तर 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सदस्य देखील होते आणि 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मराठा आरक्षणासाठी आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातलं प्रमुख नाव आहे आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलनं सुद्धा केलेली आहेत। अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष सुद्धा होते। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते आणि सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी आमदारकी लढवली आणि आमदार म्हणून ते समोर आले आणि त्यानंतर सलग 5 टर्म विधान परिषद ते सदस्य राहिलेले आहेत। तर मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील त्यांच्या सोबत होते। कदम यांच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्याकडनं कळलेलं आहे की बीडकडून मुंबईकडे येत असताना हा अपघात झालेला आहे। आम्हाला एका ट्रकनं कट मारला, आम्ही सरळ दिशेने जात होतो आणि दरम्यान एक ट्रक आमच्या गाडीच्या मध्ये आला आणि आम्हाला या अपघाताला सामोरं जावं लागलं असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर या अपघातानंतर 1 तास त्यांना मदत मिळाली नाही ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी 100 नंबरवर फोन केला आणि त्यांनी त्या नंबरवरचा फोन देखील उचलला गेला नाही। मदतीसाठी अनेकदा कदम हे विनवणी करत होते, मात्र कुणीही गाडी देखील थांबवली नाही। ही अत्यंत धक्कादायक बाब खरं तर या अपघातातून समोर आलेली आहे। तर आपल्यासोबत आहेत विनोद पाटीलजी, मराठा समाजाचा खूप मोठा आवाज आज हरपलेला आहे। निश्चित मागील 25 वर्षापासून, त्यापेक्षा अधिक काळापासून विनायक मेटे साहेबांनी नेहमी चळवळीचा विषय असेल, तरुणांचा विषय असेल, आरक्षणाचा विषय असेल, शिवस्मारकाचा विषय असेल, वेगवेगळे विषय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी म्हणून ते मांडत गेले, सातत्याने मांडत गेले आणि राजकारणामध्ये एक वेगळा ठसा त्याने त्या ठिकाणी उमटवला। आजची घटना दुर्दैवी, खरंच विश्वास माझ्यासारख्याला कोणालाच विश्वास होत नाही की असं नियती आमच्यासोबत दगा करू शकते आणि नियती एक आमचं नेतृत्व किंवा जो आवाज आपण जसं म्हटलं तसं आमच्यातून हिसकावून घेऊन जाऊ शकते, अजूनही विश्वास आम्हाला होत नाही। विनोद पाटीलजी, या अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे अपघात झाल्यानंतर जवळपास 1 तासभर मदत मिळाली नाही। कदाचित आज ही दुःखद बातमी समोर आली नसती जर ती मदत वेळेवर मिळाली असती तर। आपण जर बघितलं की सर्वसामान्य व्यक्तींना कायम त्रास असा होतो, कागदोपत्री सगळी यंत्रणा आहे। मला वाटतं मागील 5-10 वर्षापासून काही एजन्सीज याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली, मदतीच्या नावाखाली करार करून बिले उचलत असतील, परंतु एखाद्या नेत्याला मदत न मिळणं म्हणजे सामान्यांची काय परिस्थिती असेल आणि आज जर ती वेळेस मदत मिळाली असती तर आमचा आवाज वाचला असता। आता चौकशीचा विषय आहे, ते सरकार त्याच्यावर योग्य पाऊल उचलेल, परंतु आता आमची मानसिकता, आम्ही आता थोडे खचलेलो आहोत, तर आम्ही सर्वजण दुःखात आहोत।
निश्चितच तुमच्या भावना सगळेच खरं तर समजू शकतात. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. विनोद पाटीलजी, अलीकडच्या काळात तुमचं काही मेटेंशी संवाद झाला होता का? या पुढच्या भूमिकेबद्दल त्यांनी काही तुमच्याशी बातचीत केलेली होती का? आज खरं तर एका बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षण मुद्द्यालाच घेऊन एक बैठक आज आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी ते मुंबईत येत होते. निश्चित आज आम्ही सर्वजण त्या बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झालो होतो आणि अपेक्षा होती की या बैठकीत काही ना काही निर्णय होईल. मागील 10-15 दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता आणि विचारपूस केली होती. कायम त्यांचा एकच मुद्दा असायचा की आपण सर्वजण एकत्र येऊन हा विषय कसा मार्गी लावता येईल याच्यासाठीच प्रयत्न करूया आणि त्यांचा आवाज आजही कानामध्ये माझ्या घुमतोय. त्यांनी काय म्हटलं होतं? त्यांच्या आता या सरकार बदललं होतं, अनेक सत्ता संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये राज्यात घडताना आपण पाहतोय. तर या सगळ्या संदर्भात किंवा मराठा आरक्षणाला घेऊन या नव्या सरकारबरोबर आपण काय भूमिका मांडावी, काही त्यांनी आपली भूमिका तुमच्याकडे फार व्यक्त केली मोठा होती का? विश्वास होता त्यांना, ह्या सरकारवर फार मोठा विश्वास होता. खरं तर त्यांनी बोलून दाखवलं होतं की हे निश्चित एक करतील, मला असा विश्वास आहे आणि आपण सर्वांनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा यांच्याशी चर्चा केली पाहिजे ही भावना त्यांची निश्चित होती. मेटेंसोबत त्यांचा मुलगा सुद्धा या गाडीत असल्याचं कळत आहे. त्यांच्या मुलाची प्रकृती कशी आहे? तुम्ही कोणाशी बातचीत केली आहे का? कदमांशी तुमचं काही बोलणं झालंय का? आम्ही प्रयत्न करतोय सर्वजण संपर्क करायचा, परंतु अद्यापपर्यंत कुठली ठोस माहिती आहे. धन्यवाद विनोद पाटीलजी. तर आपण पाहतोय विनायक मेटे यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे आज सकाळी 5:30च्या सुमारास मुंबईला रवाना झाले होते. बीडहून ते मुंबईच्या दिशेने येत होते. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही दुर्घटना घडलेली आहे. त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर काळाचा घाला आलेला आहे. या गंभीर अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणजी. अशोक चव्हाणजी, आज मराठा समाजाचा आवाज हरपलेला आहे. विनायक मेटे यांच्या निधनानं संपूर्ण मराठा समाज आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकलेला आहे. विनायक मेटे यांची निधनाची बातमी आत्ताच तुमच्या चॅनलमधून मला ऐकायला मिळाली आणि अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी आहे असं मी म्हणेन. कारण की कधी असा विचारच केला नाही की इतकं कमी वयामध्ये आमच्यातून विनायक मेटे अचानकपणे असे निघून जातील. हे अतिशय धक्कादायक आहे. त्यांना अनेक वर्ष मी पाहतोय, ओळखतोय. मराठा समाजाच्या अनेक प्रश्नासंदर्भामध्ये ज्यांनी वेळोवेळी विषय लावून धरून सभागृहामध्ये अतिशय उत्तमपणे बाजू मांडणारे, खूप मेहनत घेणारे, चिकाटीचे अशा प्रकारचे ते एक धडाडीचं नेतृत्व होतं. मराठवाड्याचे आमच्या या भागातले होते आणि त्यामुळे हा अपघात खरंच म्हणजे आमच्या सर्वांवर आघात आहे फार मोठा आणि त्यांच्या जाण्याने खूपच आम्हा सर्वांना वेदना झालेल्या आहेत. अतिशय धक्कादायक बातमी आहे. अशोक चव्हाणजी, असं जी माहिती आता समोर आली आहे त्यानुसार अपघात झाल्यानंतर विनायक मेटे एक्सप्रेसवेवर 1 तास तसेच तिथे पडून होते. त्यांना मदत मिळाली नाही. त्यांचे सहकारी यांनी अनेकदा इतर गाड्यांना विनवणी केली, कोणतीही गाडी थांबली नाही. 100 क्रमांकावरचा फोन देखील उचलला गेला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. आता या गोष्टी तातडीने सांगणं एकदम कठीण आहे, परंतु एक्सप्रेसवे हा नेहमीच आपण पाहतोय की तिथे एवढे भयानक अपघात मागच्या कालावधीमध्ये घडलेले आहेत आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, अँब्युलन्सची सोय, त्या ठिकाणी डॉक्टर्सची सोय, अनेक गोष्टींची कमतरता आहे असं माझं मत आहे. आणि अशा अपघातामुळे महाराष्ट्रातील याच्या अगोदर अनेक कलावंत सुद्धा नाट्यसूत्र क्षेत्रातील त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये मरण पावल्याची आपल्याला आठवण स्मरणात असेल. हो, भक्ती बर्वे यांचं सुद्धा याच मार्गावर अपघात झाला होता. निधन झालेलं आहे. त्यामुळे खरोखरच हे अतिशय धक्कादायक आहे. आम्हाला तीव्र दुःख झालं या सगळ्या घटना ऐकूनच.
धन्यवाद अशोक चव्हाणजी. तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटे 5:30च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात मेटे यांना गंभीर दुखापत झालेली होती आणि त्यांच्यावर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. आणि जी माहिती समोर आली त्यानुसार विनायक मेटे हे आपले चालक आणि सुरक्षा रक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. सोबत त्यांचा मुलगा असल्याचं सुद्धा कळतंय, मात्र ते अजून अधिकृत समोर आलेलं नाही. खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच हा भीषण अपघात झालेला आहे. तर त्यांच्या मुलाला देखील किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळते. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर मेटे यांना तातडीनं रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात अडचणी आलेल्या होत्या. अखेर काही वेळानंतर त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर विनायक मेटे यांची कारकीर्द जी आहे त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. विनायक मेटे हा खरं तर मराठा समाजाचा एक बुलंद आवाज होता. बीडमधील केजच्या राजेगावचे ते रहिवासी आहेत आणि सर्वप्रथम युती सरकारच्या काळात ते आमदार म्हणून समोर आले आणि त्यानंतर सलग 5 वेळा ते विधान परिषद सदस्य म्हणून समोर होते. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. अरबी समुद्र शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. तर मराठा आरक्षण आंदोलनातील ते प्रमुख नेते आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. विनोद तावडेजी, आज मराठा समाजाचा आवाज हरपला आहे. खरंच आहे, विनायक मेटेंचं अपघाती निधन आणि अकाली निधन हे मराठा समाजाची एक मोठी हानी आहे. मला आठवतं ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा म्हणून त्यांच्या माझ्या गाठीभेटी चालायच्या, त्यामध्ये राजकीय काही अपेक्षा त्यांची नव्हती, पण समाजाला काय मिळू शकतं, समाजाला आपण काय देऊ शकतो, ह्या एका मुद्द्यावर त्यांनी पक्षात प्रवेश करण्याचा विचार केला. मला वाटतं की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या सक्रिय असल्यामुळे सधन आहे असा जो समज जनमानसात होता, त्यातलं समाजाचं जे वास्तव आहे, गरीब, कष्टकरी, शेतकरी मराठा समाजाला कशी आरक्षणाची गरज आहे, त्यांच्या मुलांनाही संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी शासनाने आरक्षण दिलं पाहिजे, हा लढा खरा उभा केला तो विनायक मेटे साहेबांनी. आणि त्यानंतर सगळ्यांनीच त्यांना साथ दिली. आणि असा नेता ज्यावेळी पुन्हा एकदा सरकार आलेला आहे की जे मराठा समाजाला न्याय देऊ शकतं आणि त्या काही प्रलंबित मागण्या त्या पूर्ण करू शकतं, अशा वेळी मेटेंचं जाणं हे समाजाचं मोठं नुकसान करणार आहे. आणि मला तर एक माझा चांगला मित्र हरपला अशी भावना सकाळपासून आहे. आणि इतकं अपघाती अकाली निधन हे खरंच दुर्दैव आहे, समाजाची मोठी हानी आहे असं मला वाटतं. विनोद तावडेजी, जसं तुम्ही आत्ता एक वाक्य म्हणालात की माझा एक खूप चांगला मित्र हरपला, खरं तर विनायक मेटे आणि विनोद तावडे यांची मैत्री राजकारणामध्ये तर परिचयाची